मंडळी नमस्कार. आत्ता काही थोड्या वेळापूर्वी सांगोला शहर विकास आघाडीची एक मोठी प्रचार सभा या ठिकाणी झालेली आहे. आत्ता आपण आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या या चौकामध्ये आणि या शहर विकास आघाडीमध्ये जो घटक पक्ष असलेला शेतकरी कामगार पक्ष जो आहे त्या शेतकरी कामगार पक्षाशी संबंधित सर्व मुस्लिम बांधव आता आपल्यासोबत आहेत. बाई, कशी झाली सभा? म्हणजे उत्साह वगैरे काय वाटला का? नेत्यांची भाषणं झाली. बाबा, तुम्ही शेतकरी कामगार पक्षाशी संबंधित आहे, बरोबर आहे? बाबासाहेबांचं भाषण झालं, बाकीच्या नेत्यांची झाले. काय वाटलं? कारण त्यांनी आपल्या कब्रस्थानाच्या संदर्भातला हे विषय ते मांडलेला आहे मुख्यमंत्र्यांनी. बरोबर आहे, कब्रस्तानचा विषय त्यांनी मुद्दा मांडलेला आहे. बरं, ती तर आमची प्रमुख मागणी आहेच. तुमची मागणी होती. बरोबर, काय प्रश्न काय होता नेमका जरा सांगा मला. आता कसं आहे, कब्रस्तानला जागा जे अपुरी पडायला लागली. अपुरी पडतो. पहिल्यापासून कसं आहे, सगळे मुस्लिम ती कसं आहे, बरं, शेतकरी कामगार पक्षाचीच आहे. बरं बरं. ते त्यांच्यावर आतापर्यंत त्यांचा विश्वास आहे आणि त्यांनी तो विश्वास गमावू नये. अच्छा, बरं. शेतकरी कामगार पक्षाने बस एवढी इच्छा आहे. अच्छा, जो त्यांनी शब्द दिला ते शब्द त्यांनी पाळा. म्हणजे शब्द पाळा विश्वास आहे तुम्हाला, अपेक्षा आहे. बाई, आता कब्रस्तानचा विषय आहे, बरोबर आहे. आता शहरातलं जे राजकारण आहे पण आता काय होतं की भारतीय जनता पक्षासोबत शेतकरी कामगार पक्ष गेलेला आहे. अनेक लोकांचे वेगवेगळ्या पद्धतीने मत राहतात, पण पक्षाकडून किंवा सांगोला शहर विकास आघाडीकडून सांगितलं जातं की आम्ही विकासाच्या संदर्भात पुढे गेलो. तुम्हाला काय अडचणी येतात का किंवा मुस्लिम समाज आता या पक्षांसोबत आहे वगैरे असं काय येतात का अडचणी? नाही. लोक काय बोलतात का? काय गल्लीमध्ये वगैरे का BJP सोबत पक्ष गेला असं काय बोलतात का? काय नाही बोलत. बरं, प्रश्न काय साधारणतः मुस्लिम समाजाच्या अपेक्षा काय आहेत साधारणतः शहरातल्या? कब्रस्तानचं तर आहे, आज आणखी काय अपेक्षा आहेत? मुस्लिम समाज मंदिर बांधावं. समाज मंदिर. मंदिर. साधारणपणे किती समाज मंदिराची अपेक्षा म्हणजे असू शकते की किती गरज आहे समाज मंदिराची? दोन पाहिजे. आणि बाकीचे काही प्रश्न आहे का? तरुणांच्या रोजगाराचा विषय आहे, म्हणजे शहराशी संबंध जरी नसला तर प्रश्न काय आहेत साधारण? सांगितलं MID. बरं, MIDC वगैरे असं. बरं बरं. किती वर्षापासून सक्रिय आहे तुम्ही शेतकरी कामगार पक्षात? पहिल्यापासूनच आहे. बरं. तुमचं नाव काय? फैयाज बागवान. तुम्ही आता या सभेसाठी आला होता, भाषण ऐकलं का सगळे? बरं, काय कशी वाटली भाषण? चांगलं. बरं. तुम्हाला ऊर्जा मिळेल काय? ऊर्जा मिळाली. बरं, कशी काय मिळेल काय सांगा जरा. हा हे विषय शहर विकासाच्या ह्याच्या संदर्भात त्या विकासाच्या दृष्टीने तुम्हाला सगळे मुद्दे जे आहेत ते पटलेले आहेत. बाबासाहेबांचं भाषण, तुम्ही शेकापचेच आहेत ना? हो, शेकाप. भाषण कसं झालं बाबासाहेब? एक नंबर. चांगलं भाषण झालं. बाबासाहेबांना आम्ही पहिल्यापासून त्याचा काही विषय नाही. बरं. कधीपासून सक्रिय आहे तुम्ही पक्षात? आम्हाला कळतंय तसं आमचा आजा पंजा आबासाहेब असल्यापासून आम्ही. बरं. आता जे विकासाचे जे मुद्दे मांडले आहेत, अजेंडा जो आहे विकासाचा, तर त्याच्यात मुस्लिम समाजाला न्याय मिळतो असं दिसतंय का? 100% त्यात काय वाद नाही. बरं, आता मला एक सांगा भैया, विरोधी गटाकडनं काही गोष्टी अशा बोलल्या जातात की ईदगाह मैदान त्यांनी केलेलं आणि मुस्लिम समाज शहरातला सगळा त्यांच्याच पाठीचा, असं काय आहे का इथं? शहरात काय आहे काय? नाही, त्यांच्याकडे बी असलेली पण इथं सगळा मुस्लिम समाज इथं तुम्ही हे केलं, बाजूला हटलेलं नाही, सोबतच आहे. जुनी होते ते आहेत. जुनी होती ते इथंच आहेत, काय अडचण नाही. बरं. हां. बरं, कसं राहील साधारणतः मुस्लिम समाजात प्रतिसाद मिळेल काय? 100% चांगला मिळणार प्रतिसाद. काय मिळेल. बरं. कारण याच्यामध्ये आता जे नगरसेवक पदाचे उमेदवार जे दिलेले आहेत तर त्या ठिकाणी मुस्लिम समाजाचे असणार आहेत. बरोबर. तुम्ही कुठल्या प्रभागातले? आम्ही 4 नंबर वार्ड. कोण आहेत आपले प्रतिनिधी उमेदवार? कोण आहेत आमचे उमेदवार? बिस्मिल्ला बागवान म्हणून आहे आणि सुहास वनराव आहेत. बरं, 4 नंबर. बरं, कसा प्रतिसाद आहे? प्रतिसाद 1 नंबर. काय विषय नाही, सगळं चांगला आहे. प्रतिसाद चांगला आहे. आता ही आपण सभेच्या ठिकाणी आहे, तर सभेच्या माध्यमातून जे काय आता वातावरण तयार झालं, तुम्ही पहिले गर्दी मोठ्या प्रमाणात गर्दी. काय परिणाम होईल असं वाटतं का तुम्हाला? परिणाम चांगलाच होणार ना. सभा म्हणजे चांगलं झालं भाषण, म्हणजे कोणावर टीका टिप्पणी नाही झाली आहे आणि फक्त विकासाचं बोलले ते. अच्छा, बरं. त्यामुळं होईल. बरं, मारुती बाबांकर येतील 100% त्यात येऊ शकते. 100% येणार. काय बरं. तुमच्या प्रभागातली लोक येतील निवडून? 100%. तर मंडळी, आपण बघितलं असेल की सांगोला शहर विकास आघाडीची सभा झाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खूप जोशपूर्ण भाषण केलेलं आहे आणि विशेष म्हणजे इथले आमदार, शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुखांनी मुस्लिम कब्रस्तानचा एक महत्त्वाचा मुद्दा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला. म्हणजे त्यांनी चिठ्ठी दिली, भाषणात तिथे बोलले, पण मुख्यमंत्र्यांनी बाबासाहेबांच्या त्या मागणीला साथ देत ती मागणी तात्काळ मान्य करण्याचं किंवा मार्गी लावण्याचे अभिवचन दिलेलं आहे. मंडळी, या सभेच्या अनुषंगानं जे काही वातावरण तयार झालेलं आहे ते या शहर विकास आघाडीला किती यशाकडे घेऊन जाते आपल्याला आगामी काळात कळणार. आपण इथंच थांबूया. धन्यवाद.